डिपार्टमेंटल पी-एस-आयची तयारी करणाऱ्या आणि डायरेक्ट पी-एस-आयची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हॅपी न्यू इयर. मित्रांनो, किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जोडलेले आहात आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला आगामी काळामध्ये नक्की डिपार्टमेंटल पी-एस-आय आणि डायरेक्ट पी-एस-आयच्या तयारीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर 2025ला एक महत्त्वपूर्ण अशी नोटीस थोड्या दिवसापूर्वी बाहेर आली होती. या नोटीसमध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही जागांची वाटप आहे, त्यामध्ये जे फौजदार या पदासाठी म्हणजे निशस्त्र पोलीस निरीक्षक हे जे पद आहे, त्या निशस्त्र पोलीस निरीक्षक या पदासाठी रिक्त जागा म्हणजे आपण ज्याला म्हणतो पी-एस-आय यांच्यासाठी रिक्त जागा किती आहेत, काय आहेत, प्रत्येक विभागानुसार, प्रत्येक परिक्षेत्रानुसार नक्की त्यांच्या जागा किती किती आहेत या संदर्भातल्या माहिती हे पत्रक होतं, जे की आलं होतं 31 डिसेंबरला. यानुसार नागपूर म्हणजे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी जवळपास पी-एस-आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षकांची 198 पदं रिक्त आहेत. ठीक आहे, किती? 198 पदं. अमरावती डिव्हिजनमध्ये 75 रिक्त आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 119 रिक्त आहेत. कोकण 1 मध्ये, ज्याच्यामध्ये पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येतं, त्या ठिकाणी 43 रिक्त आहेत. तर नाशिकमध्ये जवळपास 69 रिक्त आहेत. पण सर्वात जास्त जी रिक्तता आहे ती मुंबई शहर, ठाणे शहर. ऑब्व्हियसली त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे. तिथं महानगरपालिका 7-7, 8-8 आहेत. तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट असणार आहे. तर त्या ठिकाणी जवळपास 1570 सर्वात जास्त जागा त्या ठिकाणी आहेत. पुण्यामध्ये आहेत 283 आणि टोटल आहेत 2357 म्हणजे 2357 रिक्त पद आहेत पी-एस-आय पदाची. पॉइंट लक्षात ठेवा इथं. एवढी जे रिक्त पद आहेत, तर ह्या रिक्त पदांना भरण्यासाठी स्पर्धा परीक्षाचा आवश्यक असेल. आता तुम्हाला असं वाटेल की वाव चला 2357 पदं म्हणजे आपल्या आता नेक्स्ट ॲडला खूप जास्त पदं येतील वगैरे वगैरे. तर थांबा, ते पाहण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट आणि एक महत्त्वाचा रूल सांगतो. आता रिसेंटली 2025 मध्ये सरकारने काही महत्त्वाचा डिसिजन घेतलेला आहे की पी-एस-आयचे जी पदं आहेत, ही पदभरती जी केली जाते, ती पदभरती ही 50-50% वरती आता भरली जाणार नाही. तर ती आता कशी जाणार आहे? तर 50% ही डायरेक्ट पी-एस-आय. डायरेक्ट पी-एस-आय म्हणजे त्यामध्ये जे काही पदवीधर असतात, हे पदवीधर स्पर्धा परीक्षा देऊन, ज्याला आपण म्हणतो कंबाईन संयुक्त गट ब ही परीक्षा देऊन काय केले जातात? पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, फिजिकलच्या माध्यमातून निवडले जातात. ते त्यांच्यासाठी 50% जागा ठीक आहे असतात. तर जे डिपार्टमेंटल पी-एस-आय आहेत, ज्या डिपार्टमेंट पी-एस-आयला मी स्वतः माझे 15 वर्ष दिलेली आहेत. कल्पवृक्षाचं मी पुस्तक लिहिलेलं आहे यांच्यासाठी. जवळपास 12 ते 13 पुस्तकं मी या परीक्षेसाठी लिहिलेली आहेत. तर डिपार्टमेंटल पी-एस-आय साठी जवळपास 25% रेशो राहतो. ठीक आहे, कितीचा? 25% रेशो. आणि हा आता सुरू झालेला आहे. डिपार्टमेंटल पी-एस-आयची एक्झाम्स कॅन्सल होणार नाहीये. डिपार्टमेंटल पी-एस-आयची एक्झाम्स होणार आहे. जे विद्यार्थी अजूनही या दुनियेत राहतायत की पी-एस-आयची एक्झाम्स कॅन्सल होईल, तर तसं काही नाहीये मित्रांनो. पी-एस-आयची एक्झाम्स होणार आहे. ओके, आता त्याबद्दल थोडंफार बघूया. आणि त्यानंतर जी 25% जी आहे त्याला म्हणतात पदोन्नती. ठीक आहे, पदोन्नती म्हणजे काय की बाबांनो 25 वर्ष पूर्ण झालेली जर आहेत, जे कॉन्स्टेबल 25 वर्ष पूर्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्फत भरले जातील. म्हणजे त्यांना काही जागा तिकडे दिल्या जातील. त्याला आपण ग्रेड पी-एस-आय वगैरे म्हणतो. आता डिपार्टमेंटल पी-एस-आय मध्ये होतं काय की जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, आता डिपार्टमेंट पी-एस-आय कोण होऊ शकतं? मला तर आतापर्यंतच्या 15 वर्षात एवढा एक्सपिरियन्स आलेला आहे की पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा माहिती नसते की डिपार्टमेंट पी-एस-आय कसं व्हायचं. आता थोडंसं जरा सोशली किंवा पोलीस स्टेशनला झालेले जे पी-एस-आय वगैरे असतात ते सांगतात की बाबा डिपार्टमेंट पी-एस-आय थ्रू झालो किंवा डायरेक्ट पी-एस-आय थ्रू झालो. त्यावेळेस विद्यार्थ्यांना जाणीव होती की अरे यार, हे पी-एस-आय पण होऊ शकतात, म्हणजे कॉन्स्टेबल सुद्धा पी-एस-आय होऊ शकतात. ठीक आहे, होऊ शकतात, पण कसं होऊ शकतात? तर बघा, पोलीस कॉन्स्टेबल जर 12वी शिकलेला आहे, 12th पास आहे, तर त्या 12th पास असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने जर 5 वर्षाची सर्व्हिस केली असेल, किती? 5 इयर्स, तर डेफिनेटली त्यांना डिपार्टमेंटल पी-एस-आयच्या एक्झामला क्वालिफाय करता येतं. ठीक आहे, त्यानंतर एखादा पोलीस कॉन्स्टेबल आहे, तो ग्रॅज्युएट आहे. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने जर 4 वर्ष जर त्याने पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जर पोलीस खात्यामध्ये नोकरी केली असेल, तर ते डेफिनेटली त्यासाठी क्वालिफाय आहेत. आता बघा, नीट विचार करा, इथं कोण आहे? तर इथं पदवीधर आहे. मग तो सायन्स बॅकग्राऊंडचा असो, कॉमर्स बॅकग्राऊंडचा असो, आर्ट बॅकग्राऊंडचा असो, अगदी इंजिनियर असो, इव्हन काही तर डॉक्टर सुद्धा पी-एस-आय होतात. ओके, तर म्हणजे कुठल्याही बॅकग्राऊंडचा तुम्ही असाल, तुम्ही पदवीधर असाल म्हणजे तुम्ही डायरेक्ट पी-एस-आय होऊ शकता. म्हणजे ह्या ज्या 50% जागा आहेत, ह्या 50% जागा ह्या सर्वांसाठी असतात. ओके, ज्याचं कोणाचं
शारीरिक क्षमता आहे त्या ठिकाणी, म्हणजे तो फिट आहे, बॉडीनं फिट आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्या ओके आहेत, तर तो या ठिकाणी होऊ शकतो पदवीधर. आता होतं कसं, ह्या डायरेक्ट PSI मध्ये जे एक्झाम देणारे कॅन्डिडेट्स आहेत, हे एक्झाम देणारे जे कॅन्डिडेट्स आहेत, हे एक्झाम देणारे जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आहेत. पण आता इथं सुद्धा थोडीशी पॉप्युलेशन, ओके, थोडंसं PSI कडे जरा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणून बरेचसे लोक PSI ला प्रेफरन्स देत नाही. अनेक लोक संयुक्त गट ब मध्ये STI करतात. त्यामुळे ज्यांची शारीरिक क्षमता आहे, जे हायटेड आहेत, असेच लोक PSI मध्ये येतात. ओके, तर इथं सुद्धा थोडीशी काय होते, कॉम्पिटिशन कमी होते. डिपार्टमेंट PSI मध्ये तो ऑप्शनच नाही. डिपार्टमेंट PSI मध्ये पोलीस कॉन्स्टेबलच असावा लागतो, म्हणजे पोलीस खात्यातलाच व्यक्ती असावा लागतो. म्हणजे आता मी सुद्धा त्या ठिकाणी डिपार्टमेंट PSI होऊ शकत नाही, मी थोडीच पोलीस खात्यात. माझा म्हणायचा उद्देश त्या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, स्पर्धा कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की सर कशी काय स्पर्धा कमी आहे, सर लय लोक अभ्यास करतायत वगैरे वगैरे. तर बाबांना एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि पोलीस कॉन्स्टेबलला ड्युटी असते. तुम्ही तुमचं घरदार सगळ्या ऍक्टिव्हिटी करून तुम्ही काय करताय, पोलीस कॉन्स्टेबलचं काम पण करताय आणि तुम्ही तुमचं घर पण सांभाळताय. मला बाकीचे लोक सांभाळण्यासाठी आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं मॅरेज असेल किंवा मॅरेज झालं असेल किंवा मॅरेज नसेल झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा कुठं ना कुठेतरी वेळ जातो. तुमचे मित्र आहेत, तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत, तुमच्या फॅमिलीला तुम्हाला टाइम द्यायचा आहे, समारंभ आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ कुठं ना कुठे जातो. कारण की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहात. समाजामध्ये तुमची एक चांगली ओळख आहे, तुमचा एक चांगला दर्जा तिथं मानला जातो की हा नाही, हा बाबा साहेब आहे, हा पोलीस खात्यातला व्यक्ती आहे किंवा ही पोलीस खात्यातली व्यक्ती आहे. तर आता बघायचं जर गेलं तर तुम्ही डिपार्टमेंटल PSIची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते हार्डली 40,000च्या आसपास आहेत. म्हणजे इथं 2.5 लाख विद्यार्थी आणि डिपार्टमेंट PSIला फक्त 40,000 विद्यार्थी. म्हणजे जेव्हा मी 2010 ला सुरुवात केली होती डिपार्टमेंट PSIला शिकवायला, त्यावेळेस अक्षरशः लोकांनी मला येड्यात काढलं होतं. त्या काळात तर फक्त 7 ते 8,000च लोक असायचे की जे डिपार्टमेंट PSIला क्वालिफाय व्हायचे. आणि त्या काळात मी माझं सगळं करिअर, म्हणजे मी जो UPSCचा माझा बॅकग्राऊंड आहे, तो UPSCचा बॅकग्राऊंड मी बाजूला ठेवून डिपार्टमेंट PSIचे क्लासेस घ्यायचो. 2010 ते 2013 पर्यंत मी क्लासेस घेतले. 2013ला मला लक्षात आलं की आपण डिपार्टमेंट PSIला फक्त क्लासेस घेऊन नाही चालू शकत, तर आपण ठोकळा घेऊन उतरूया शकतो. आणि मी डिपार्टमेंटल PSI मध्ये माझा स्वतःचा पहिला ठोकळा लॉन्च केला 2013-14. तो ठोकळा 2016 पर्यंत एकदम बूम झाला, कारण की त्या ठोकळ्याच्या मध्ये मी फक्त सामान्य ज्ञान दिलं होतं, म्हणजे त्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो. आणि या सामान्य अध्ययनामधून 50 पैकी 42, 40, 44 क्वेश्चन यायला लागले, जो की तेवढा कट ऑफ लागायचा. लास्ट एक्झामला तर 36.5 कट ऑफ लागलाय, जे की ऑलरेडी विद्यार्थ्यांनी माझ्या ठोकळ्याच्या आधारावरती 42-43 मार्क घेतले होते. इथं मला हे सांगायचंय की मी सुद्धा ह्या डिपार्टमेंटलच्या एक्झाम्ससाठी गेल्या 2010 पासून, म्हणजे 15 वर्षापासून मी या डिपार्टमेंटच्या एक्झामसाठी झटतोय, विद्यार्थ्यांना शिकवतोय, विद्यार्थ्यांना थोडंसं हुशार बनवायचा प्रयत्न करतोय. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, कारण की आता जशी ह्या गोष्टी बाहेर येतात की सर एवढ्या जागा येणार आहेत, मग एवढ्या जागा येणार आहेत, तर तेवढ्या अफवा सुद्धा बाहेर येतात. आता त्यातल्या 2-3 अफवा मी तुम्हाला सांगेल किंवा काही न्यूजेस तुम्हाला सांगेल, की जसं की सर आपल्याला खरंच 2,357 जागा आहेत, तर आपल्या डिपार्टमेंट PSIच्या वाट्याला किती येतील? तर बघा, डायरेक्ट PSI जे आहेत 50% जागा, म्हणजे जवळपास 1178 जागा डायरेक्ट PSIला जातील. 1178 प्लस जागा ह्या डायरेक्ट PSIला जातील. त्यातल्या त्यात ह्यांची मागणी पूर्णच होईल याची काही शक्यता नाहीये. एवढ्याच जागा भरल्याच जातील असं काही नाहीये. कधी ना कधीतरी सरकारला हा विचार करावा लागतो की ज्या काही जागा आहेत, या सगळ्या जागांना पगार देण्यासाठी पैसा पण सरकारकडे पाहिजे असतो. जेव्हा एखादी पद भरती करायची असते, तेव्हा सगळ्यात पहिला विचार हा करून चालावा लागतो की बाबा सरकारकडे तेवढा पैसा आहे का की तो तुम्हाला त्या ठिकाणी ते देऊ शकतील. कारण की एवढ्या लोकांना तिथं पगार देणे, आता काही दिवसात 8वा वेतन आयोग लागू होईल. या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे काय होतंय की एवढी मोठ्या प्रमाणात पदसंख्या एकाच वेळेस भरता येईल का? बरं, भरली तरी एक इश्यू असा मोठा असतो की एवढ्या सगळ्या लोकांना जर एकाच वेळेस पास केलं तर त्याचं मेरिट डाऊन होऊ शकतं, आणि तेवढं मेरिट डाऊन झालं तर मग मेरिट डाऊन असलेला विद्यार्थी सुद्धा PSI झाला तर मग खरंच त्यामध्ये PSIची क्वालिटी राहू शकते का? म्हणून कधी कधी ह्या ज्या जागा आहेत, एवढ्या जागा रिक्त असून सुद्धा भरल्या कमी जातात. हे डायरेक्ट PSI सोबत होतं. डिपार्टमेंट PSI बरोबर अशा सहसा गोष्टी घडत नाहीत. डिपार्टमेंट PSI मध्ये ऑलरेडी कसे असतात, हे लोक पोलीस कॉन्स्टेबल असतात. डिपार्टमेंट PSIच्या लोकांना माहिती असतं की पोलीस प्रशासन कसं चालतं. यांना माहिती नसतं पोलीस प्रशासन कसं चालतं. यांनी कधी पाहिलं नसतं, यांनी कधी अनुभव घेतलेला नसतो. यांनी मात्र अनुभव घेतलेला असतो. हे ऑलरेडी 4-5 वर्ष त्या फील्डमध्ये राहिलेले लोक आहेत. मग डिपार्टमेंटल PSI मधील लोकांना ज्या जागा आहेत त्या सहसा काटछाट केल्या जात नाहीत. डिपार्टमेंट PSIच्या लोकांना ॲज इट इज त्यांची जेवढी मागणी आहे तेवढं मागणी पत्रक भरलं जातं. उलट
या मागणी पत्रकापेक्षा कधी कधी जास्त भरलं जातं. तर 590 जागा तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम्सला 2026ला येऊ शकतात. असं वाटत होतं 2025च्या डिसेंबरमध्ये सिलेबस येईल. एक समिती बसली होती, सो कॉल्ड PSI, IPS वगैरे, PSS नाही सॉरी IPS वगैरे अधिकारी बसले होते त्या समितीवरती. ते आता सध्या अभ्यासक्रम काढतात. काही विद्यार्थी हे सांगतायत की सर ती समिती चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करते. आणखी काही अफवा येतात की सर पूर्व परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा एकत्रच होईल. झालंय असं. मी असं नाही म्हणत की होऊ शकत नाही. ऑलरेडी तुमच्या डिपार्टमेंटल एक्झामला अशा झालेल्या आहेत गोष्टी. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रच घेतलेल्या आहेत. मग पूर्व आणि मुख्य परीक्षा जर एकत्रच घेतली तर मग काय होऊ शकतं सर? मग मेरिट खूपच हाय जाऊ शकतं. ऑब्व्हियसली जाऊ शकतं. थोडीच तुम्हाला 36.5 पूर्व परीक्षेसारखं मेरिट लावणार आहेत एकच एक्झाम झाल्यावर. तुमचं सगळंच मेरिट पकडलं जाईल. ओके, तुमचं सगळं मेरिट पकडलं जाईल. पण मेरिटसाठी आधार काय असतो? तुमच्या कायद्यांचा. मग मुद्दा काय मित्रांनो? की तुमचे कायदे झालेत का चांगले? बरं, कायदे तयार होण्यासाठी जे आता नवीन कायदे जे लागू झालेले आहेत 2023 पासूनचे, तर त्या सगळ्या कायद्यांना आपण पकडून चाललोय का? त्या कायद्यांना मध्ये काय आपल्याला शिकायचंय, काय नाही शिकायचं अजून आयोगानेच जाहीर नाही केलं. आयोगच जर जाहीर करत नाहीये सिलेबस किंवा आयोगाने जर सिलेबस जाहीर केला जरी, तरी आपल्याला आयोग स्पेस देईल ना, थोडासा टायमिंग देईल ना, तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही ते नवीन कायदे करा. पण तोपर्यंत आपण जो अभ्यासक्रम एक कॉमन अभ्यासक्रम असू शकतो, जसं की GS, मराठी, इंग्लिश, त्याचबरोबर 19 कायदे, तुमचे मायनर ऍक्ट्स, राज्यघटना, फॉरेन्सिक सायन्स, हे तुमचं कॉमन आहे. मग हा कॉमन पार्ट तुम्ही आत्ताच कंप्लीट करणं गरजेचं आहे. बरोबर? आणि जे काही पदोन्नतीवाले, तर पदोन्नतीवाले 590 आहेत, ठीक आहे, ते त्यांच्या त्या पद्धतीने चालतात. पण इथं मुद्दा महत्वाचा काय आहे, की आपल्याला हे आता अंदाज आलेला आहे आणि 31 डिसेंबरलाच कळलं हे. आता 1 जानेवारीला मी आज तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतोय, की जेणेकरून तुम्हाला समजून यावं, की काय बाबा आपल्या पुढे नशिबात वाढलेलं आहे. नाहीतर हे माहितीच नसतं, की अरे जागा किती आहेत आणि आपण तयारी करतोय. मग अचानक ॲड आल्यानंतर मग काही लोकांचं खूप दुःख होतं, की यार एवढ्या जागा का नाही आल्या? बघा ना राज्यसेवाल्यांची गत काय? त्यांच्या 100 जागा सुद्धा नाही काढल्या. राज्यसेवाल्यांच्या 100 जागा सुद्धा नाही काढल्यात. कारण की त्यांना ती माहिती नसते. पोरांना हे माहिती असतं की अभ्यास करत राहायचा. मी पण तुम्हाला तेच सांगतोय अभ्यास करत राहा. पण तुम्हाला हे पण सांगणं आमचं काम आहे, की तुम्हाला नक्की लक्ष किती असणार आहे तुमच्यासमोर. तुम्हाला पोस्ट किती असणार आहेत. मग काही विद्यार्थी म्हणतात, "सर कॉम्पिटिशन लय आहेच." ऑब्व्हियसली इकडे कॉम्पिटिशन आहेच असणार. इकडे 2.5 लाख लोकं तयार करतायत. तिकडे 30-40 हजार लोकं करतायत. आणि मी खरंच सांगतो कॉम्पिटिशन म्हणजे काय? तर बघा साधी सिंपल गोष्ट आहे. कॉन्स्टेबल्स पोलीस कॉन्स्टेबल आपण 40,000 पकडू. तर 40,000 कॉन्स्टेबलपैकी साधारणतः 25,000 कॉन्स्टेबल्स त्यांना टाईम मॅनेजमेंट करता येत नाही. टाईम नसतो त्यांच्याकडे. दे आर सो बिझी. व्हेरी, व्हेरी बिझी. एवढे बिझी की त्यांना त्यांची ड्युटी हेच महत्त्व वाटतं. म्हणजे मी पोलीस कॉन्स्टेबलच राहील आणि मी पोलीस कॉन्स्टेबल राहून मला जे माझे लाईफ मी सध्या जगतोय, ज्या काही मला क्रीम मिळतायत, मी त्याच क्रीमवरती आरामशीर राहील. मला बाकी काही करायची गरज नाही. मला जिल्हा बदली नकोय. मला जिल्हा बदलून किंवा अख्खा महाराष्ट्र हिंडायचा नाही. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी योग्य. काही लोकांना वाईट वाटेल ही गोष्ट, पण त्यांच्या जिल्ह्यावरती लय प्रेम. त्यांचं जिल्ह्यावर प्रेम. त्यांना असं वाटतं की मी पोलीस PSI झालो तरी मी या जिल्ह्यात येईल. आणि काही लोक या भीतीपोटी फक्त एक्झाम द्यायची म्हणून एक्झाम देतात आणि भरपूर लोक याच्यात असतात. जसं 25,000 मध्ये एक्झाम द्यायची, ओके, परीक्षा द्यायची म्हणून देणारे, द्यायची म्हणून देणारे. त्यानंतर मित्रांनी फॉर्म भरलाय, मित्रांनी भरला, क्वालिफाय आहे, चल भर फॉर्म. पण अभ्यास असणारे जे असतात ना सिरियसली ते फक्त 10,000 असतात. आणि त्यातले जे 10,000 असतात आणखी हे एकदम न्यू असतात. हे न्यू जनरेशन ज्यांना माहीतच नसतं काय. माहिती कमी असते. माहिती कमी असते आणि हे जे माहिती कमी असलेले लोक असतात ना, ह्या लोक कॉम्पिटिशन मध्येच नसतात. हे 10,000 कॉम्पिटिशन मध्येच नसतात. मेन कॉम्पिटिशन कशात असतात? तर मेन हे 5,000 सॉरी 10,000 नाही 5,000. मेन कॉम्पिटिशन कोणात असते तर ह्या 10,000 मध्ये. यांच्यात स्पर्धा असते. पण आता ह्या स्पर्धामध्ये सुद्धा काही फरक आहेत. काही लोक असतात की जे फक्त प्रीच फोकस ठेवतात. काही विद्यार्थी असतात जे प्री प्लस मेन्स फोकस ठेवतात. आणि काही विद्यार्थी असतात की जे फक्त मेन्स फोकस ठेवतात. त्यांचा प्रीचा अभ्यास जवळपास झालेला असतो. तर खरी कॉम्पिटिशन जी असते ना या 10,000 पैकी याच मेन्स दिलेल्या आणि मेन्सचा फोकस ठेवणाऱ्या फक्त 2,000 विद्यार्थ्यांमध्ये असते. म्हणजे खरी स्पर्धा किती पोरांनो? 10,000 पैकी फक्त खरी स्पर्धा जी असते ना, ही खरी स्पर्धा जी आहे ही फक्त आणि फक्त या किती पोरांमध्ये? या 2,000 पोरांमध्ये. तर तुम्हाला या 2,000 पोरांमध्ये यायचंय. म्हणून मी कायम सांगत असतो जर तुम्हाला तुमचा अभ्यास PSI व्हायसाठी परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला एकच काम करायचं ते म्हणजे तुमच्या स्पर्धकांपेक्षा जास्त अभ्यास करायला शिका.
तुमच्या स्पर्धकांपेक्षा जास्त अभ्यास करायला जर तुम्ही शिकले तर तिथं काय गोष्ट गरजेची आहे? सातत्याची. मग काही लोक म्हणतात सर सातत्य पाहिजे, काही लोक म्हणतात सर आत्मविश्वास पाहिजे. पण हे सातत्य आणि आत्मविश्वास पुढे किलोभर भावानं मिळत नाहीत. हे सातत्य आणि आत्मविश्वास तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही एका चांगल्या गायडन्समध्ये असता, तुमच्याकडनं कोणीतरी करून घेत असतं. सेल्फ मोटिवेशन ही तर गोष्ट आहेच. आम्ही काही मोटिवेशन देण्यासाठी तुम्हाला इथं आलेलो नाही आहोत. सेल्फ मोटिवेशन तर तुमचं आहे, तुम्ही सेल्फ मोटिवेट पण होऊ शकता. आत्मविश्वास तुमच्यात कुठून कुठून भरलेला आहे, कारण ऑलरेडी तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल झालेला आहात. पण आता इथं मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल झालेला आहे, आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे, सातत्य तुमच्यामध्ये आहे, पण तुम्हाला शिकवण्यासाठी कोणी आहे का? तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स किंवा फॉरेन रिलेशन्स किंवा इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही जे वाचताय ते खरंच तुमच्या डोक्यात शिरताय का? तुम्ही जे वाचताय बेरोजगारी, तुम्ही जे वाचताय दारिद्र्य, तुम्ही जे वाचताय एलपीजी, तुम्ही जे वाचताय इंडिया चायना रिलेशनशिप, यांच्यामध्ये तुम्हाला खरंच समजतंय का तुम्ही काय तिथं सिच्युएशन आहे किंवा काय तुमचं आकलन तुम्हाला होतंय का? नाही होत. मग अशा वेळेस काय करताय तुम्ही सातत्य ठेवताय, रोज अभ्यास करताय, सकाळी उठून तुम्ही अभ्यासाला बसताय, मग ड्युटी जाताय, मग परत येताय, मग तुम्ही परत अभ्यासाला बसताय, परत तुम्ही झोपताय, परत तुम्ही दुसऱ्या दिवशी उठताय. तुमचं हे रुटीन मस्त चालू आहे. तुम्हाला वाटतं की आपण ह्या रुटीन मध्ये आहोत, पण खरंच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतायत का? खरंच त्या गोष्टी तुम्ही आकलन त्या पद्धतीने करतायत का? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा. आणि म्हणूनच काही विद्यार्थी असे आहेत बघा, तुमच्यातले जे विद्यार्थी आहेत ना, तुमच्यातले विद्यार्थी जे 25,000 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना टाइमच नसतो. ओके, त्यांना इव्हन लेक्चर करायला सुद्धा टाइम नसतो. क्लास जॉईन करतात, पण क्लास ते जॉईन केल्यानंतर त्यांना एकच डिमांड असते, सर रेकॉर्डेड द्या. वी वॉन्ट रेकॉर्डेड ओनली. काही विद्यार्थी असे असतात की ज्या विद्यार्थ्यांना ओके फक्त प्रीचाच अभ्यास करायचा असतो, ते पण रेकॉर्डेड. काही विद्यार्थी असतात ज्यांना प्री आणि मेन्स एकत्र पाहिजे असतं, पण रेकॉर्डेड. आणि काही विद्यार्थी जे असतात जे ऍड आल्यावरती सगळे जागे होतात, आणि ऍड आल्यानंतर मग सर आम्हाला काय माहिती नाही, आता आम्हाला फक्त पीएसआय व्हायचं. पण ऍड आल्यावर काऊन? ऍड यायच्या आधीच तुम्ही म्हणा ना की मला पीएसआय व्हायचं. ऍड यायच्या आधीच म्हणा की सर ऍड येणार आहे, कन्फर्म झाले 290, आता आम्हाला एकदम शुअर शॉट येतं, आम्ही आता त्याच्यावरती काम करू. काहीच इश्यू नाहीये मला. उलट मला तर आनंद आहे की बाबा पीएसआयच्या जागा भरपूर येणार आहे. 2026 तुमच्यासाठी लय महत्त्वाचं असणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही का नाही आतापासूनच प्रिपेअर होत? आता प्रिपेअर जर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? तर गायडन्स. बघा इथे एक क्यूआर कोड आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करा. युट्यूबवरनं तुम्हाला पॉज करा, युट्यूबवरचं लेक्चर त्यात स्कॅन करा. ते स्कॅन केल्यानंतर माझा किरण गुरुजी ऍप्लिकेशन, या किरण गुरुजी ऍप्लिकेशनमध्ये गेल्या तर किरण गुरुजी ऍप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह बॅचेस आणि रेकॉर्डेड बॅचेस, बघा 2 लाईव्ह बॅचेस आहेत. ही आहे लाईव्ह बॅच, ही आहे लाईव्ह बॅच. ही डिपार्टमेंट पीएसआय साठी सांगतोय, डिपार्टमेंट पीएसआय साठी. ठीक आहे, डायरेक्ट पीएसआय साठी नाही. डायरेक्ट पीएसआय साठी दुसऱ्या बॅचेस आहेत. तर डायरेक्ट आणि डिपार्टमेंट मध्ये फरक आहे. तर लाईव्ह बॅचेस म्हणजे काय? तर तिथं आम्हाला लाईव्ह राहावं लागणार आहे, तिथं आम्हाला लाईव्ह लेक्चर्स घ्यावे लागणार आहेत. तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला लाईव्ह नाही येऊ शकत. मग ठीक आहे, रेकॉर्डेड पण बघू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला समजा नाही पाहता आलं तर नंतर पाहू शकता. आरंभ बॅच ही फक्त प्री साठी आहे. आरंभ ही बॅच कशासाठी आहे? तर प्री साठीची बॅच आहे. आता या आरंभ बॅच, आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर हा एक माझा ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, केजी म्हणून म्हणजे किरण गुरुजी ऍप्लिकेशन आहे. या किरण गुरुजी ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही गेला, एक मिनिट. आता हा किरण गुरुजी ऍप्लिकेशन आहे. किरण गुरुजी ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक असा सेटअप मिळेल. तर तिथे खात्यांतर्गत पीएसआयचा एक फोल्डर आहे. या खात्यांतर्गत पीएसआय मध्ये सगळ्यात पहिली आरंभ बॅच दिलेली आहे. या आरंभ बॅचची जी फीज आहे ती तुम्हाला दिलेली आहे 3,499. यावरती ठीक आहे, या 3,499 ही जी फ्री आहे ही प्रीची आहे. कशाची आहे? प्रीची. पण जर तुम्हाला प्री आणि मेन्स दोघांची हवी आहे, म्हणजे प्रीची पण आणि मेन्सची पण, तर तुम्हाला या ठिकाणी काय दिलेली आहे? 5,999 फी दिलेली आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर हे जरा जास्त आहे आरंभ आणि याची. तर बघा त्याच्यासाठी आहे ना, आता न्यू इयर आहे ऑब्व्हियसली, आज 1 जानेवारी आहे. तर 1 जानेवारीसाठी आम्ही एक कोड दिलेला आहे. तो कोड आहे KG 2026. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं गेले, तिथे गेल्यानंतर तुम्ही पहिले क्लिक केलं बॅचला क्लिक केल्यानंतर खाली बाय नाव नावाचा एक ऑप्शन येतो. बाय नाव केलं तर खाली अप्लाय कुपन असतं. या अप्लाय कुपनवरती आता बघा 3,499 रुपये दाखवत आहे. ठीक आहे, या अप्लाय कुपनवरती सपोज KG 2026 हा कोड मी अप्लाय केला. तर अप्लाय केल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याची जी फीज आहे ती डायरेक्ट किती झाली? 1,749. 2,999 ही फीज आहे.
ठीक आहे. मी परत एकदा सांगतो 5,999 ही फीज आहे. तिथे मी क्लिक केलं प्री आणि मेन्सच्या बॅचवरती आणि तिथे मी बाय नाव वरती ऑप्शन केलं आणि परत हे अप्लाय कुपन केलं. अप्लाय कुपन मी काय केलं तर KG 2026 मी हे करून दाखवतोय कारण की मला विद्यार्थी फोन करतात की सर ते होत नाही कसं ते अप्लाय कुपन खाली दिलेलं असते. ठीक आहे, हे सांगायला लागते. तर इथे किती झाली तर इथे झाली डायरेक्ट 2,999. तर हा न्यू इयरचा ऑफर आहे आणि न्यू इयरचा कोड आहे. ठीक आहे, हा न्यू इयरचा कोड आहे. बरं हा किती दिवस राहील तर पुढचे फक्त आणि फक्त 2 तारखेपर्यंत म्हणजे सॉरी 3 तारखेपर्यंत. हा कोड किती पर्यंत राहील 3 तारखेपर्यंत. म्हणजे आज 1 तारखेला तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल 2 आणि 3 तर तुमचा 2 ते 3 दिवसात तुम्ही डिसिजन घ्याल. बरं तुम्हाला असं म्हणणं पडेल की नाही सर तुम्ही कसे शिकवता हे बघायचं. तर त्यासाठी तुम्ही आता जो चॅनल आलेला आहे त्या चॅनलवरती येऊन तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांनी किंवा डायरेक्टच्या सगळ्या लोकांनी पहिले सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर पूर्ण 1300 व्हिडिओ तुम्हाला तिथे दिलेले आहेत. पूर्ण डिपार्टमेंटच्या लेक्चर्सचे, क्लासच्या लेक्चरचे, सगळे लेक्चर्सचे आम्ही तिथे व्हिडिओ ठेवलेले आहेत. तिथं जा प्लेलिस्टवरती जाऊन तिथं बघा. जर तुम्हाला माझं शिकवणं चांगलं वाटलं तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी कव्हर करा किंवा माझा किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यात इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीच्या फ्री बॅचेस दिलेले आहेत आम्ही. मराठीच्या फ्री बॅचेस दिलेले आहेत. बिंदास त्या ठिकाणी जा, पहा, समजून घ्या आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करा. कारण की हा जो कोड आहे 50% किंवा अगदी 1700 एवढ्या कमी प्राइसला फक्त तुम्हाला 3 जानेवारीपर्यंत किती 3 जानेवारीपर्यंतच फक्त ऑफर अवेलेबल आहे. त्यानंतर नाही. त्यानंतर 5,999 किंवा 3,499 एवढीच तुम्हाला फी भरावी लागेल. दुसरी गोष्ट आता किरकोळ कायदे. आता तुम्ही म्हणाल की सर आता आम्हाला पूर्णच्या पूर्ण तर नाही करायचं पण आम्ही एक या विचारात आहोत की सर आम्हाला शॉर्ट बट स्वीट चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे आणि आम्हाला रेकॉर्डेड कंटेंट या ठिकाणी फोकस ठेवायचा आहे. रेकॉर्डेड कंटेंटसाठी आम्ही काय करतोय बघा. रेकॉर्डेड कंटेंटसाठी आम्ही ह्या काही बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. जसं की 19 किरकोळ कायदे. आता किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती गेले आणि 19 किरकोळ कायद्याची जर बॅच आपण बघितली तर ही जी 19 किरकोळ कायद्याची बॅच आहे ती 9,999 ला आहे. ती बॅच तुम्हाला 50% डिस्काउंटला मिळेल. कोड हाच आहे KG 2026 तर ती तुम्हाला 499 ला मिळेल. भारतीय राज्यघटना डिपार्टमेंट PSIची जी बॅच आहे ती 1100 रुपयाची आहे. ती तुम्हाला कितीला मिळेल तर अगदी 550-600 रुपयाची तुम्हाला मिळेल. आणि LPG आणि भारतीय शेजारील संबंध हे फक्त तुम्हाला 250 रुपयाला मिळतील. 250 रुपयाला तुम्हाला LPG, अर्थशास्त्र आणि भारताचे शेजारील देशांचे संबंध हे 2 टॉपिक मिळतील. म्हणजे तुम्ही हे लाईव्ह बॅचेस नाही केले आणि तुम्ही फक्त गरजेच्या तुम्हाला जे आता सध्या अवेलेबल बॅचेस जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने केल्या तरी तुम्हाला डिपार्टमेंटल PSIची तयारी करण्यासाठी किरण गुरुजी जो प्लॅटफॉर्म आहे तो एकदम सज्ज झालेला आहे आणि तुम्ही फक्त हा प्लॅटफॉर्मला जायचे, डाउनलोड करायचे आणि कंटेंट चांगल्या पद्धतीने सेट करायचे. ठीक आहे. आय होप सो तुमच्या 590 जागा फिक्स आहेत. जर तुम्हाला त्याबद्दल काहीही चर्चा करायची असेल किंवा यावरती तुम्हाला काय बोलायचं असेल बॅचेस बद्दल किंवा तुमच्या प्रिपरेशन बद्दल तर 90213 ओके 91591 यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करा. ठीक आहे. व्हॉट्सॲप समजा जर डायरेक्ट कॉल केला तर कॉल समजा नाही उचलला लेक्चरचा असेल किंवा काय असेल तर व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲपवरती तुम्हाला रिप्लाय नक्की दिला जाईल. ठीक आहे. परत भेटू नवीन बॅचमध्ये. जर तुम्हाला प्रीचा अभ्यास करायचा आहे तर आरंभ बॅचमध्ये या. जर तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला पुरंदर बॅच आहे. तर पुरंदर मी मूळचा पुरंदरचा आहे, पुण्याचा आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी पुरंदर नाव दिलेलं आहे या बॅचला प्री आणि मेन्सच्या. ठीक आहे. आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट हवा असेल सगळा रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला या 4 बॅचेस दिलेल्या आहेत. लाईव्ह कंटेंट, रेकॉर्डेड कंटेंट सध्या जोरदार चालू आहे. त्यामुळे बेस्ट ऑफ लक आणि बेस्ट ऑफ लक फॉर 2026 साठी. आगामी परीक्षा तुमच्यासाठी सगळी चांगली राहील आणि लवकरात लवकर अभ्यासक्रम येईल अशी मी अपेक्षा करतो. एवढं बोलून आजचं लेक्चर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर लेक्चर आवडला असेल किंवा या लेक्चरच्या बॅचेस किंवा या लेक्चरच्या पॉईंट्स तुम्हाला जर योग्य वाटत असतील किंवा जर बॅच जॉईन केली तर आपल्या आजूबाजूचे जे डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण नक्की सांगा. ठीक आहे. एवढं बोलून आजचं लेक्चर थांबवतो. थँक्यू.